की चीनचा माल स्वस्त काय तर रेल्वेची सोय आहे, विमानाची सोय आहे, बंदराची सोय आहे आणि हायवेची सोय आहे. जगाच्या बाजारामध्ये तो माल पाठवत असताना चीनला आपल्यापेक्षा निम्म्या पैशात तो चीन त्या ठिकाणी माल पाठवतो आणि ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी त्या देशात निर्माण झाल्या. म्हणजे आज आपल्याकडचं लॉजिस्टिकचा खर्च आहे जवळजवळ 14 ते 15%. म्हणजे जर 100 रुपयाची वस्तू जर आपल्याला विकत मिळत असेल तर त्याच्यामध्ये 15 रुपये नुसते ह्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये खर्च होतो, लॉजिस्टिकमध्ये खर्च होतो. आणि देशाच्या सरकारची आज भूमिका अशी आहे की हा लॉजिस्टिकचा खर्च 7 ते 8 रुपयावरती आला पाहिजे. का तर तेवढे जर 8 रुपये जर खर्चाचे वाचले तर चीनच्या मार्केट बरोबर आपण आपली स्पर्धा करू शकतो. आणि त्याच्यामुळे ही लॉजिस्टिक किंवा ही वाहतुकीच्या ज्या सुविधा आहेत या अधिक चांगल्या कशा होतील याचा प्रयत्न सुरू आहे.